तुमच्या बूथवर जो काँग्रेसचा बूथ लावणारा कार्यकर्ता आहे त्याला भाजपमध्ये आणा असं विधान करतायत चंद्रशेखर बावनकुळे। तर जे भाजपमध्ये येतील असं वाटलंही नव्हतं ते लोक पक्षात येत आहेत। मोदींच्या कामावर विश्वास ठेवून लोक भाजपमध्ये प्रवेश करतायत असं विधान बावनकुळेंनी केलंय। खरंतर काँग्रेसना बूथ लावणारा जो कार्यकर्ता आहे त्याला कन्व्हिन्स करा। विकसित भारताकरता तो मोदीशी जुळायला तयार आहे, त्याला भारतीय जनता पार्टीत आणणे म्हणजे आजचा 44वा स्थापना दिवस मनवणे आहे। पक्षाला वाढवणे म्हणजे स्थापना दिवस मनवणे आहे। आणि म्हणून जे जे तुमच्या संपर्कात काँग्रेस पार्टीमध्ये असतील, जे जे तुमच्या संपर्कात विरोधी पक्षामध्ये असतील, त्या सर्वांना भारतीय जनता पक्षामध्ये आज पक्षप्रवेश करून घेणे हेच आपल्याकरता आज महत्त्वाचा दिवस आहे। रोज पक्षप्रवेश होतोय, रोज भारतीय जनता पार्टीचा विस्तार होतोय, रोज रोज पक्ष वाढतोय। आपल्या कार्यालयात दुपट्टे कमी पडतात तेवढा पक्षप्रवेश रोज होतात, रोज रोज। हे केवळ मोदीजींनी 10 वर्षात जगातला सर्वोत्तम भारत, जगातला विकसित भारत, जगातली सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनवण्याचा निर्णय। आणि याच्यामध्ये आता मी जास्त जात नाही, एवढंच सांगेल की बंधू भगिनींनो, अजून आपल्याला उंची गाठायची आहे। इथंच आपलं संपलं नाही काम। रोज रोज बूथच्या स्तरापर्यंत आपल्याला 50-50, 100-100 पक्ष प्रवेश करायचे आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।